लहानांपासून मोठ्यांपर्यंत पटकन तयार होणारी अशी ही कुरमुऱ्याची चिक्की आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हिवाळ्यात एकदाच बनवून ठेवू शकता आणि मग ती मुलांना टिफिनला देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता किंवा आरामात टीव्ही बघता बघता घरात एन्जॉय करू शकता। चला तर त्याची कृती बघून घ्या। आता इथं मी गॅसवर ठेवलेला आहे पॅन। गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे। त्याच्यामध्ये मी 2 मोठे बाउल इतके कुरमुरे घातलेले आहेत। कुरमुरे आपल्याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर छान क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता इथं एक मी भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 2 कप इतकं गूळ घेतलेला आहे। गुळामध्ये 2 चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। 3 ते 4 मिनिटांनी गूळ छान मेल्ट झालेला आहे, पण आपल्याला गूळ अजून शिजवायचा आहे, थोडा लालसर करायचा आहे। हा बघा गूळ आता लालसर झालेला आहे आणि गुळाला छान असे बुडबुडेही आलेले आहेत। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा इतका साजूक तूप। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे रोस्ट केलेले कुरमुरे। गॅसची फ्लेम जी आहे ती आता आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत आणि हे कुरमुरे जे आहेत ते गुळाच्या पाकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे आधीच एका प्लेटला तूप लावून घेतलेलं होतं, छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे, कारण की कुरमुऱ्यांचा जो बॅटर आहे तो आपल्याला पटकन गरम गरम या प्लेटमध्ये ओतायचा आहे। त्याच्यामुळे ग्रीसिंगची प्रोसेस जी आहे ती आपल्याला आधीच करायची आहे। आता इथं स्पॅच्युलाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण एकसारखं करून घ्यायचं आहे, सर्व दाबून घ्यायचं आहे। एका लेवलने सर्व आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। आता हे खूप गरम आहे, तर कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं आहे। आता अर्धा तास होऊन गेलेला आहे। आता हे जे आहे ते मी डिमोल्ड करून घेते। प्लेटला थोडंसं आपल्याला थापायचं आहे। हे बघा मस्त अशी आपली चिक्की निघालेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम गोल गरगरीत अशी आपली चिक्की निघालेली आहे। आता मी तुम्हाला मोडून दाखवते। हे बघा मस्त अशी ही आपली कुरमुऱ्यांची क्रंची चिक्की तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।